कावेरी गोबाय आटप लवकर, गिराईक यायला सुरुवात झाली. होतंय होतंय, जरा थांबा काका. ओ तात्या. हा शेठ, बरा आहे ना? आज कावेरी ते चहा बनवतीये म्हणून तर म्हटलं चल. आलो मी. हा हा. ऐका, पटापट सगळं क्लीन करा. संपूर्ण कॅफे मला 5 मिनिटात स्वच्छ आणि नीटनेटका पाहिजे. ओके वैशाली, प्रीतमला मदत कर. आणि रमेश, तू माझ्यासोबत चल गेटवर. सर पण आपण आपला कॅफे नेहमीच नीट अँड क्लीन ठेवतो. हो वैशाली, पण मला आता कॉल आला होता. रत्नमाला मॅडम क्वालिटी चेक करण्यासाठी आपल्या ब्रँच मध्ये येत आहेत. बापरे, रत्नमाला मॅडम. या मॅडम. वेलकम. वेलकम. पाहुण्यांचं करतात. चहा तयार आहे? हो, इतकं होईलच. तुम्ही बसा ना. आता कावेरी ताई चहात सुंठ टाकेल. आता काळी मिरी, आता वेलची. काय जो चहाचा घमघमाट. आमची कावेरी ताई म्हणजे बोलायची बातच नाही. तात्या, चहा तयार आहे. हा हा चहा आहे. हा चहा असेल कदाचित, पण हा माहेरचा चहा नाहीये. काय ना जाधव, माहेरचा चहा साधा चहाच आहे, पण रोज इथे होऊन चहाच्या पहिल्या घोटाबरोबर आपल्या दिवसाची सुरुवात करणारे हजारो लोक उगीच येत नाहीत. ते आपल्याशी जोडले गेलेत. कारण त्या चहाच्या पहिल्या घोटात त्यांना जी चहाची चव मिळते, माहेरच्या चहाचा जो स्वाद त्यांच्या जिभेवर रेंगाळतो, तो वेगळाच आहे. तो हा नाहीये. वैशाली, हे बघ वैशाली, माहेरच्या चहाची स्पेशल पावडर घालून फक्त स्वाद नाही मिळत. तो त्यात थोडी आपुलकी मिसळावी लागते. काय ना जाधव, आपल्या कपभर चहाच्या व्यवसायात ती सुद्धा नसेल तर आपल्यावरती प्रेम करणाऱ्या ग्राहकांच्या आधाराची बशी कधी दिसून जाईल कळणार सुद्धा नाही. सॉरी मॅडम, अशी चूक पुन्हा नाही होणार. आणि झाली तर मी ती खपवूनही घेणार नाही. पुढच्या वेळेला जेव्हा मी येईन तेव्हा इथे मला तसाच माहेरचा चहा मिळायला हवा जसा मी बनवते. वैशाली, चहा थोडा मुरू द्यावा बाळा. अगं कुठे चालली कावेरी? काय चहा बनवलास गोबाय? तुला सांगतो, असा चहा गुहागरातच काय गोव्यापर्यंत मिळायचा नाही. तात्या, मी फक्त चहाची पात न्यायला आले होते. तुम्ही माझ्याकडून चहाच बनवून घेतला. रोज रोज दिवाळी नसते, माझी शाळाच बरी. अरे सांभाळून जा ग. हा कावेरी. अण्णा, येते नंतर. रत्नमाला ताई, तुम्ही ना
प्रत्येक कपात ती चव शोधता जी फक्त आणि फक्त तुमच्या हाताला आहे. पण मला सांगा, तुम्ही बनवता तसा चहा इतरांना कसा जमेल? मला विचाराल ना तर शक्यच नाही. अहो, तुम्ही बनवता तसा चहा दुसऱ्या कुणाला जमणारच नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे ना अनुसया. मला ना अशी कुणीतरी भेटायला पाहिजे जिला माझ्यासारखा चहा करता येईल. सारवते ना मी. आई काय करते? तुळशीला पाणी घालते. तुला माहितीये का अंगणात तुळस का लावतात ते? ही तुळस की नाही खूप गुणी असते. गुणी? दारात लावली की घराचे मांगल्य आणि पोटात गेली की आपली तब्येत, दोन्ही गोष्टी जपते. खूप मोलाची आणि औषधी असते ही तुळस. तुला किती वेळा सांगितलंय यायचं नाही म्हणून? या अंगणात झाडलोट करायची नाही. घर घर सर्वांचं नाही, पण तू घर सर्वते आणि लोक मला विचारतात की घर विकणार का घर? हे बघ कावेरी, तुझ्या बापसानं ज्याला घर विकलाव ना तो गेला बाहेर गावी. आता हे घर सांभाळायला मला दिलंय. ते काय नाही तू पोरीला हात लावतो. काय करतो तू? माझ्या पोरीला हात लावतो तू? हे बघ, परत जर माझ्या पोरीला हात लावलास ना तर चामडी सोलटवीन. मला काय सांगपणा शिकवतो? शिकवायचं नंतर तुझ्या पोरीला शिकव. पोरीला दुसऱ्यांच्या घरात घुसते. अरे एवढंच होतं ना, तो विकत घ्यायचं घर. हवा तो कोण नाही करायचा. हो शेठ, काय नाही रे, चांबडी आणि माझी सोलटवीन चांबडी. ए लायकी आहे का तुझी? लायकी आहे का? थांबा, शांत व्हा. तुम्हीच शिकवलंय ना मला, समोरचा कितीही खालच्या पातळीला गेला तरी आपण आपली पातळी नाही सोडत. पण तो हो असू दे, जाऊ. लायकी काढतोय आपली. हो तात्या, हे बघ कावेरी, तो एक वेळ मला बोलला ना तर मी ऐकून घेई नाही, पण जर तो तुला बोलला तर सोडणार नाही का सांगून ठेवतोय. थांबा तात्या, चला पण याचा मास वाढत चाललाय. काहीतरी बंदोबस्त करायला हवा. नाही तू काय करतेस? मी पिशवी घेऊन येते. हा वा, पुढे पुढे वा. गेले नाही का? जने काका थांबा.
थांब तर थांब. माझ्या घरात घुसखोरी कर मी. आई आत्ता घुसखोरी करते असं जरी म्हणत असले ना तरी एक ना एक दिवस स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुझी आठवण असलेलं हे घर मी परत घेईन. हा शब्द आहे तुझ्या मुलीचा तुला. त्या घरातल्या प्रत्येक जागेवरचा तुझा स्पर्श पुन्हा अनुभवायला मी नक्की परत येईन. तात्या 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 हजारदा सांगितलं तुला, फिरून फिरून तिथेच जातेस. अपमान होतो ना आपला. बरं दिसतं का ते? पण का नको जाऊ? आपलंच घर आहे ना ते. मग काय बिघडलं मी गेले तर? आपलं होतं, आपण विकलं आणि आपला हक्क संपला त्याच्यावरचा. का विकलं मग? का विकलं घर तात्या? सांगा ना तात्या, का विकलत घर? त्या घरात आईच्या कितीतरी आठवणी आहेत. त्या घरात माझं आयुष्य आहे. त्या घरात अशा कितीतरी गोष्टी आहेत ना ज्यांना आईच्या हाताचा स्पर्श आहे. त्या घरच्या सारवलेल्या अंगणाला आईच्या हातचा स्पर्श आहे. तिकडच्या पडवीतल्या झोपाळ्यावर आईची घट्ट मिठी आहे. असं वाटतं ना तात्या, आईचा सतत वावर असतो तिकडे. ते घर मला हवंय. आई नाही तर निदान आईचा प्रत्येक स्पर्श हवाय मला. कावेरी, तुझी घालमेल कळत नाहीये का मला? पण मी हा असा फाटक्या खिशाचा. अगं रोजचं जेमतेम भागतंय आपलं. म्हणायला 10 गुंठे जमीन आहे, पण उत्पन्न तरी बरं बाजारात हॉटेल आहे, त्यामुळे भागतंय आपलं कसं तरी. अयो, हा तुझा माझा प्रश्न असता ना तर हरकत नव्हती. चुकलंच. दुसरं लग्न केलं ना तेच चुकलं. तुला आई मिळावी, आईची माया मिळावी म्हणून दुसरं लग्न केलं आणि घडलं भलतंच. तात्या, पण आई मला कधी सावत्रपणाने वागवत नाही. सुलभा चांगली वागते ग, पण त्या कैदाशिणीचं काय? ती तुझी सावत्राजी छळते ना तुला. आणि हे सगळं कमी म्हणून तुझा जीव अजून त्या जुन्या घरातच अडकलाय. तात्या, आपण घेऊ ते घर परत. मला ते घर हवंय. कसं? पैसे कुठे आहेत? कधी कधी वाटतं तात्या मुंबईत जावं, नोकरी करावी, भरपूर पैसा कमवावा आणि पटकन ते घर विकत घ्या. नाही पण समजा तुला मिळाली मुंबईला नोकरी, तर तुझ्या शाळेचं काय? शाळेचं काय? शाळेला बापरे तात्या, मला उशीर होतो शाळेला. मुलं वाट बघत असतील. चला जाऊया. हळू नंतर बोलते. सांभाळून जा. राजवर्धन सर, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग निकिता. गुड मॉर्निंग राजवर्धन सर. मॉर्निंग. ओळखा बरं कुठलं चित्र मी काढतीये. सांगा बरं काय दडलंय या चित्रामध्ये. ते एक बी आहे आणि हे रोपट आणि ते आहे झाड. बी मातीत रुजतं आणि त्याचं रोप तयार होतं. अरे वा, तुला पैकीच्या पैकी मार्क. पण या चित्रात फक्त एवढंच नाहीये बरं का, अजून एक गंमत लपलीये या चित्रात. या चित्रात दडलीये एक वेगळीच भारी आणि अफलातून गोष्ट. तर विषय असा आहे, आपली पृथ्वी का नाही अशीच होती. ना कुठलं झाड ना कुठला प्राणी, फक्त निळशार पाणी आणि थोडी थोडकी माती. मग काय झालं, आभाळात कुठेतरी देव खात होता आंबा. हो, आंबा. देव आंबा खात असताना कोय मातीत पडली. नाहीतर काय, काल अंगणात खेळताना पडलीस तर किती मोठं भोकाट पसरलंस तू. तशी ती कोय सुद्धा लागली रडायला. मग मातीनं तिला कुशीत घेतलं. तुझ्यासारखं? हो, माझ्यासारखं. मग कोयला लागली तहान. तिने मदत मागितली आभाळाकडे. मग आभाळ म्हणाल, देतो देतो पाणी देतो, पण माझ्याकडे कुठे घागर भरून ठेवलीये. त्यापेक्षा तुझंच जमिनीवरचं निळशार पाणी आहे ते माझ्या आभाळात पाठव. मग मातीने सूर्याकडे मदत मागितली आणि जमिनीवरचं पाणी आभाळात पाठवलं. मग तेच पाणी पावसाच्या रूपाने परत जमिनीवर आलं. मग ते पाणी कोयीला मिळालं आणि कोयीने आपलं रूपच बदललं. कोयीचं झालं रोपट. मग काय झालं आई? मग त्या रोपट्याचं झालं झाड आणि त्या झाडाला आली कैरी आणि कैरीचा झाला. बर, कळलं का तुला निसर्गाची शाळा आपल्याला काय शिकवते ते. मोठं व्हायचं असेल तर एकमेकांची साथ द्या आणि मातीशी जुळून राहा. कळलं? कळलं. आई हे बघ तुझ्या पेंढाणीतला गुंगलू. राज, आई ये ना. कॉंग्रॅच्युलेशन इन ॲडव्हान्स. काय आज काय आहे एवढं, म्हणजे फोन करून मला तुझ्या केबिन मध्ये बोलवून घेतलंस आणि आता फुलं देतोयस. काय प्लॅन आहे तुझा? प्लॅन इज बिग आई, व्हेरी बिग. फक्त तुझ्या अप्रुव्हलची गरज. देन आय विल किक स्टार्ट इट. प्लीज हॅव अ सीट. सो जस्ट मोमेंट, एकच मिनिट. मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणात ऑलरेडी आपण आपला ब्रँड एस्टॅब्लिश केला. पण आता गरज आहे ती संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर सगळ्या स्टेट्समध्ये तो पोहोचवण्याची. आता बिझनेस वाढवायचा तर हे सगळं करायलाच पाहिजे. सो टू स्टार्ट विथ, these will be the new 25 outlets of Mahersa Chaha. How does it look? याचा लुक अँड फील मी डिझाईन केला. ऑफकोर्स तुला काही वाटत असेल तर यू कॅन सजेस्ट. ट्रेडिशनल टेस्ट with contemporary look.
कुठल्या क्राऊडला नक्की काय हवंय त्याचा नीट अभ्यास केलाय आणि त्याप्रमाणे काही चेंजेस केले. आई, टुडेज जनरेशन प्रेफर्स कॉफी ओव्हर टी. सो मला असं वाटतंय की आपण आपल्या कॅफेजमध्ये टी अँड कॉफी मेकिंग मशीन्स इन्स्टॉल केल्या पाहिजे. काही ग्लोबली एक्सेप्टेड फूड स्टफ आहेत लाईक सँडविचेस, कुकीज अँड मेनी मोर्स. सो ते सुद्धा आपण आपल्या कॅफेजमध्ये ठेवायला पाहिजे. आय नो तुला आवडलंय. तू सांग कधी सुरू करूया. खूप मेहनत घेतलीस तू, म्हणजे दिसतंय तुझ्या प्रेझेंटेशनवरनं. थँक्यू. पण हे नाही होणार राज. का? काय झालं? आपल्याकडे पैसा आहे, मॅनपॉवर आहे, सगळं आहे. नाही, आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे मॅनपॉवर, हा प्रश्नच नाहीये ना. मग प्रश्न तत्वाचा आहे. हे बघ राज, आज माहेरचा चहा जो एवढा प्रसिद्ध आहे, एवढा लोकांना आवडतोय, तो फक्त आणि फक्त त्यातल्या वेगळेपणामुळे, अतिथी देवो भव. काळ बदलतोय आई, आपण नको का बदलायला? सगळं ग्लोबल झालंय, आता आपण पण व्हायला हवं. पण प्रॉब्लेम असा आहे ना की तुला माझे विचार पटतच. अरे नाही राज, तुझ्या मॉडर्न विचारांचा मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. आता काय सांगितलंस प्रेझेंटेशन देताना की आपण आपल्या कॅफेत चहा आणि कॉफीची वेंडिंग मशीन्स इन्स्टॉल करूया, बरोबर? माणसांना काढून, म्हणजे आपल्या स्टाफला काढून आपण तिकडे मशीन्स लावायची. पण स्टाफने काय करायचं? अरे आज लोकांकडे नोकऱ्या नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय करायचं? जे आपल्यावरती अवलंबून आहेत, आपल्या भरोश्यावरती ते त्यांचा संसार चालवतात, त्यांचं कुटुंब चालवतात, त्यांनी कुठे जायचा विचार केलास तू? विचार करून काय उपयोग आहे आई? तुला कुठे माझे विचार पटतायत? कारण शेवटी कितीही झालं ना तरी माहेरचा चहा हे शेवटी तुझ्या एकटीचंच बाळ आहे. Anyway, let's move to proposal number 2. आपण जी शाळा चालवतोय ना त्या ठिकाणी नवीन इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्याची हीच करेक्ट वेळ. ती शाळा आपण पाडूया आणि त्या ठिकाणी न्यू इंटरनॅशनल स्कूल सुरू करूया. एज्युकेशन इज द बेस्ट बिझनेस नाउ डेज. मी काही लोकांशी बोललोय, ते आपल्याला फंडिंग बाकी सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत. हे त्याचे पेपर्स आहेत, तू कॉन्ट्रॅक्ट साईन कर, मी तुला तोपर्यंत प्रेझेंटेशन दाखवतो. 1 मिनिट राजवर्धन, आपली शाळा पाडून टाकायला निघालायस तू? आणि कुणी सांगितलं तुला एज्युकेशन इज गुड बिझनेस? हे बघ, काही लोकांसाठी एज्युकेशन हा व्यवसाय असू शकतो, माझ्यासाठी कधीच नाही. कम ऑन आई, काहीतरी गफलत होते तुझी राजवर्धन. नाउ लेट मी एक्सप्लेन. आणि मला एक्सप्लेन करून सांगायला तुझ्यासारखे प्रोजेक्टरची वगैरे काही गरज नाही. हे बघ राजवर्धन, माहेरचा चहा हा माझा व्यवसाय आहे आणि माझी शाळा हा माझा वसा आहे. आणि या दोन्ही गोष्टी, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली जुनी ओळख कधीच विसरणार नाही. मी जिवंत असेपर्यंत, मी गेल्यानंतर सुद्धा माझी शाळा तिथेच माझ्याच तत्वांवरती उभी असेल. एक विद्यार्थी जरी मनापासून माझ्या शाळेत शिकायला आला ना तर त्या एका विद्यार्थ्यासाठी सुद्धा माझी शाळा चालू असेल. आपला फायनान्शियल लॉस होत राहिला तरीही. किती पैसा लागतो रे जगायला? अजून किती? राजवर्धन, काही लिमिट नंतर तो पैसा तिजोरीत तसाच सडत पडलेला असतो. माणसाची खरी श्रीमंती काय तिजोरीत किती पैसा याच्यावरती ठरते? ही ठरते आपल्या दारात चपलांचा किती खच पडला याच्यावर. दारासमोर चपला सुद्धा तेव्हाच जमतात जेव्हा तिजोरीत पैसा पडून असतो. हा वैदेही, पटकन बोल, मी शाळेत आहे. अजून
अगं किती वर्ष नापास होणार आहेस? झालं तुझं असून? चल ठेवते मी, बाय. अगं थांब थांब थांब. बाय द वे, मला तुला एक कमाल गुड न्यूज द्यायची. काय? मी मुंबईत घर विकत घेतलंय स्वतःच. काय? कसली गोड बातमी दिली आहेस तू वैदेही. थँक्यू. तुझं स्वतःचं घर झालं पण? येस. वैदेही मला सुद्धा ना माझ्या आईचं घर परत मिळवायचंय. अरे पिराजा. आणि काय करू? हे बघ, माझ्या मित्राची एक कंपनी आहे, त्यात ना वेकन्सीज आहेत आणि बेस्ट म्हणजे तो परवा त्यासाठी इंटरव्ह्यू करणार आहे. तो तू लगेच ये. अँड लेट मी टेल यू एक, हे बघ कावेरी, एकदा का तू या शहरात आलीस ना की हे शहर तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेल. बघ तू. अगं पण अशी पटकन कशी निघून येऊ? पुढच्या आठवड्यात चालेल? कावेरी, तुला तुझ्या आईचं घर परत मिळवायचंय ना? कावेरी, घ्यायचंय ना घर तुला? हो. मग ही ती संधी असं समज. आणि आता फार विचार करत बसू नको. मला वाटतंय तू आज सरळ मुंबईला निघून यावंस. बाकी तू तुझं ठरव. बाय. आपण जी शाळा चालवतोय ना त्या ठिकाणी नवीन इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्याची हीच करेक्ट वेळ. काही लोकांसाठी एज्युकेशन हा व्यवसाय असू शकतो, माझ्यासाठी कधीच नाही. दारासमोर चपला सुद्धा तेव्हाच जमतात जेव्हा तिजोरीत पैसा पडून असतो. एकदा का तू या शहरात आलीस ना की हे शहर तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेल. राजवर्धनला जी भरारी वाटते ते त्याचं भरकट नाही, त्याला सावरणारं असं कुणीतरी यायला हवं.